हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल गणिताची मैत्री. तर आज मी काही फॉर्म्युला घेऊन आलेले आहेत. ते फॉर्म्युले आहेत क्यूब म्हणजेच घन, वर्तुळ म्हणजे सर्कल आणि बाकीचे सगळे रेक्टँगल वगैरे जे आहेत त्या सगळ्यांचे एरिया आणि व्हॉल्यूम यांचे फॉर्म्युले आज मी इथे डिस्कस करणार आहे. कारण अशा प्रकारच्या फॉर्म्युलांवरून डायरेक्ट काही प्रश्न आलेले मी बघितलेले आहेत. MPSCमध्ये सुद्धा, UPSC CSATमध्ये सुद्धा आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम जर असेल तर त्यातही अशा प्रकारचे प्रश्न येतात. एरिया, त्यामुळे आजच्या टॉपिकचं आपलं नाव आहे एरिया अँड व्हॉल्यूम. मराठीत आणि इंग्लिशमध्ये असं बायलिंग्युअल हे सेशन असेल, म्हणजे हाच व्हिडिओ मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये मी एक्सप्लेन करेन. एरिया अँड व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे घनता आणि एरिया म्हणजे आकारमान आणि घनता. तर आपला पहिला आहे ट्रायंगल. ट्रायंगलला आपण मराठीत काय म्हणतो? त्रिकोण. तर त्रिकोणांचे काही प्रकार आपण बघूया. पहिला आपल्याला सगळ्यांना माहीत असलेला त्रिकोण आहे राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण त्याला एक बेस असतो आणि एक हाईट असते. बेस असतो आणि हाईट असते. ही आहे हाईट म्हणजे उंची, बेस म्हणजे त्याचा बेस जो असतो तो. तर काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं असेल, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला फक्त राईट अँगल ट्रायंगलसाठी ॲप्लिकेबल आहे. इथे हा जो कोन आहे तो राईट अँगल आहे, म्हणजेच 90 डिग्रीचा कोन आहे. आता दुसऱ्या प्रकारचा एक ट्रायंगल आहे, तो म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलला आपण म्हणतो समभुज त्रिकोण. समभुज म्हणजे काय? त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी सेम असते. आता समजा हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, तर असं मी एक्सप्रेस करू शकेन, या रेषा ज्या आहेत त्याचा अर्थ काय? तर या सगळ्या साईडची लांबी एकच आहे. समजा मी ती लांबी A मानली, तर एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच समभुज त्रिकोणाचा एरिया √3/4 इंटू A², वेअर A इज नथिंग बट साईड ऑफ दॅट ट्रायंगल. इथे A जी आहे ती त्या आपल्या समभुज त्रिकोणाची एक साईड आहे A, आणि एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच समभुज त्रिकोणाचा एरिया आहे √3/4 A². आता पुढचा एक आहे ट्रायंगल, तो म्हणजे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोणला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? आयसोस्केलस ट्रायंगल. आणि समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय? तर असा एक त्रिकोण ज्याच्या दोन बाजूंची लांबी सारखी आहे. इथे या दोन बाजूंची लांबी सारखी आहे. समजा मी ही लांबी मानली A. समजा ही लांबी जर मी A मानली, तर ही A आणि ही A, आणि ही जी लांबी आहे म्हणजे ही तिसरी जी साईड आहे त्याची लांबी B असेल. तर एरिया ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे काय येईल? B/4 √4A² - B². इथे B म्हणजे ती जी बाजू ही आहे B, आणि A म्हणजे त्या दोन बाजू ज्यांची लांबी सारखी आहे अशा. हा एक फॉर्म्युला आहे B/4 √4A² - B². आता ह्या व्यतिरिक्त सुद्धा त्रिकोणाचे काही प्रकार पडतात. त्रिकोणाचे म्हणजेच ट्रायंगलचे 3 प्रकार आहेत. लघुकोन त्रिकोण म्हणजेच ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे समजा हा जर अँगल आहे, अँगल इज लेस दॅन 90 डिग्री, म्हणजे लघुकोन त्रिकोण कोणता? तर त्यात एक ॲक्यूट अँगल असतो, म्हणजे जो एक अँगल असतो तो 90 डिग्रीपेक्षा कमी त्याची मेजरमेंट असते. समजा हा 30 डिग्रीचा अँगल असेल, तर हा झाला
लघुकोन म्हणजेच ॲक्यूट अँगल. दुसरा एक आहे तो म्हणजे ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे विशाल कोन त्रिकोण. ऑब्ट्यूज अँगल ट्रँगल म्हणजे विशाल कोन त्रिकोण. म्हणजे त्या त्रिकोणात एक जो अँगल असतो तो सपोज हा 110 डिग्रीचा असेल, तो 90 डिग्रीपेक्षा जास्तीचा असतो. आणि काटकोन त्रिकोण म्हणजे त्यातला एक जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा असतो. त्यालाच आपण राईट अँगल्ड ट्रँगल असं म्हणतो किंवा काटकोन त्रिकोण असं आपण त्याला म्हणतो. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी अजून एक फॉर्म्युला आपण वापरू शकतो आणि तो फॉर्म्युला जो आहे त्याला म्हणतात हेरॉन्स फॉर्म्युला. बऱ्याचशा पुस्तकात त्याला हिरोज फॉर्म्युला असं पण म्हटलेलं आहे, पण त्याचं खरं नाव हेरॉन्स फॉर्म्युला हे आहे. हेरॉन्स फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रँगल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. इथे ए, बी आणि सी त्रिकोणाच्या बाजू आहेत किंवा साइड्स ऑफ ट्रायंगल आहेत. आता इथे एस म्हणजे काय तर सेमी पेरिमीटर. एस म्हणजे सेमी पेरिमीटर. आता पेरिमीटर म्हणजे काय? म्हणजेच परिमिती. एखाद्या त्रिकोणाची परिमिती जर आपल्याला काढायची असेल, समजा हा त्रिकोण आहे एक ए बी सी असा, त्याची परिमिती म्हणजे त्या सगळ्या साईडची बेरीज, त्रिकोणाच्या सगळ्या साईडची बेरीज ए प्लस बी प्लस सी ही आपली आली परिमिती. आणि इथे सेमी पेरिमीटर म्हणजे अर्ध परिमिती. सेमी पेरिमीटर याचा अर्थ होतो अर्ध परिमिती. अर्ध परिमिती म्हणजे आपली जी परिमिती आहे भागिले 2 म्हणजे आपल्याला मिळेल अर्ध परिमिती. आता इथे परिमिती आहे ए प्लस बी प्लस सी, म्हणजे अर्ध परिमिती येईल ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2 म्हणजेच एस. आणि मग आता ही एसची व्हॅल्यू एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2 ही आपण हेरॉन्स फॉर्म्युलामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल मिळेल. हेरॉन्स फॉर्म्युला इज ॲप्लिकेबल फॉर एनी टाइप ऑफ ट्रायंगल whether it is acute, obtuse or right angle triangle, whether it is isosceles triangle or equilateral triangle. म्हणजे ह्याचा अर्थ हेरॉन्स फॉर्म्युला हा काटकोन त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण, लघुकोन त्रिकोण किंवा विशालकोन त्रिकोण कोणत्याही प्रकारच्या त्रिकोणासाठी हेरॉन्स फॉर्म्युला ॲप्लिकेबल असतो. इथे एस म्हणजे सेमी पेरिमीटर म्हणजेच अर्ध परिमिती आणि एरिया ऑफ ट्रायंगल इज अंडर रूट ऑफ एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. आता इथे आपण त्रिकोणाबद्दल एक परत डिस्कशन जे केलं ते मी एकदा समराईज करेन. त्रिकोणाबद्दलचं पहिलं म्हणजे हे आपलं लेक्चर आहे एरिया अँड व्हॉल्यूम म्हणजे क्षेत्रफळ आणि घनता. पहिला आपण पार्ट बघितला ट्रँगल म्हणजेच त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हणजे असा एक त्रिकोण ज्याच्यात एक कोन असतो 90 अंशाचा, त्याला एक बेस असतो आणि एक हाईट असते. एरिया ऑफ राईट अँगल ट्रँगल म्हणजे काटकोन त्रिकोणाचा क्षेत्रफळ, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले बेस गुणिले हाईट. दुसरा त्रिकोण आहे इक्विलॅटरल ट्रँगल म्हणजे समभुज त्रिकोण. त्यात सगळ्या बाजू ज्या आहेत त्रिकोणाच्या त्या सगळ्यांची लांबी सारखी असते. सपोज इथे जर लांबी मी ए मानली तर त्याचा एरिया येईल √3/4 ए स्क्वेअर. नंतर आहे समद्विभुज त्रिकोण म्हणजेच आयसोस्केलस ट्रँगल. दोन साईडची लांबी सेम आहे आणि एका साईडची लांबी भिन्न किंवा डिफरंट आहे. तर एरिया ऑफ आयसोस्केलस ट्रँगल म्हणजे समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ b/4 √4a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. नंतर त्रिकोणाचे 3 प्रकार. लघुकोन त्रिकोण म्हणजेच ॲक्यूट अँगल, अँगल लेस दॅन 90 डिग्री इज ॲक्यूट अँगल. ऑब्ट्यूज अँगल किंवा विशाल कोन, अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री इज ऑब्ट्यूज अँगल और विशाल कोन. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण, अँगल विच इज इक्वल टू 90 डिग्री. हेरॉन्स फॉर्म्युला इज ॲप्लिकेबल फॉर एनी टाइप ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. जर एस इज नथिंग बट सेमी पेरिमीटर. सेमी पेरिमीटर म्हणजे अर्ध परिमिती, ती आहे ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2. म्हणजे त्रिकोणाबद्दल सगळ्या बाबी आपण इथे डिस्कस केल्या. आता पुढची आहे फिगर सर्कल. सर्कललाच आपण वर्तुळ असंही म्हणतो, वर्तुळालाच आपण सर्कल असंही म्हणतो. तर आता एक सर्कल किती अँगल सबटेंड करतं तर 360 डिग्रीचा पूर्ण अँगल एक सर्कल सबटेंड करतं म्हणजेच ऑक्युपाय करतं 360 डिग्रीचा. तर अशा सर्कलला
एक रेडियस असते जिला आर असं आपण म्हणतो, आणि सर्कलाचा व्यास, वर्तुळाचा व्यास म्हणजे डायमीटर ऑफ सर्कल. डायमीटर ऑफ सर्कल इज एक्सप्रेस ॲज डी इज इक्वल टू 2r. म्हणजेच डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस. म्हणजेच व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. मराठीत त्रिज्या म्हणतात, इंग्लिशमध्ये रेडियस. मराठीत ज्याला व्यास म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये डायामीटर असं म्हणतात. आणि एक महत्त्वाची फॅक्ट म्हणजे डायमीटर इज लॉंगेस्ट कॉर्ड टू अ सर्कल. कोणत्याही सर्कलची सगळ्यात लॉंगेस्ट असलेली कॉर्ड कोणती, तर डायमीटर ऑफ दॅट सर्कल. म्हणजे हा आहे डायमीटर आपला, जो आपण एक्सप्रेस करूया डी ह्या लेटरने. फुल लेंथ आहे डी आणि ही आहे रेडियस आपली आर, त्रिज्या आहे. तर आता असा एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, वेअर आर इज रेडियस ऑफ दॅट सर्कल. पायची व्हॅल्यू असते 22/7. म्हणजे आपण असं पण लिहू शकतो 22/7 गुणिले आरचा वर्ग असं लिहू शकतो आपण. आणि त्याच्यानंतर आहे परिमिती, पेरिमीटर ऑफ सर्कल. पण पेरिमीटर ऑफ सर्कल म्हणजेच काय, तर सर्कम्फरन्स ऑफ दॅट सर्कल. म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे 2πr. इथे परत एकदा आर म्हणजे रेडियस आहे, आपली त्रिज्या आहे, 2 इंटू 22/7 इंटू आर असंही आपण ह्याला एक्सप्रेस करू शकतो. तर सर्कलच्या बाबतीत हे 2 फॉर्म्युला मी सांगितले. अजून एक फॉर्म्युला महत्त्वाचा, समजा असं सर्कल एक आहे आणि सेंटर आहे ओ आणि ही आहे आर्क ए बी. ही आहे आर्क म्हणजे वर्तुळ पाकळी आपण त्याला म्हणतो, मराठीत आपण म्हणतो त्याला वर्तुळ पाकळी किंवा सेक्टर इंग्लिशमध्ये, किंवा आर्क असं आपण म्हणतो. तर कोणत्याही वर्तुळ पाकळीचं ही आहे वर्तुळ पाकळी, समजा ओ सेंटर आहे, ए बी आर आर ही आहे रेडियस अर्थातच. तर कोणत्याही वर्तुळ पाकळीचं जर आपल्याला लेंथ काढायची असेल, लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू थिटा डिवायडेड बाय 360 डिग्री इंटू 2πr. आता इथे 2πr आहे सर्कम्फरन्स म्हणजेच परिमिती आपल्या सर्कलची, आणि थिटा म्हणजे हा जो अँगल आहे, जी एक आर्क आहे आपली, ती कोणता तरी एक अँगल सबटेंड करते. त्याचं आपल्याला मेजरमेंट दिलेलं असतं एक्झाममध्ये. थिटा 30 डिग्री असेल किंवा 60 डिग्री इथे असेल, तर लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू थिटा बाय 360 डिग्री इंटू 2πr. आणि एरिया ऑफ दॅट सेक्टर किंवा एरिया ऑफ दॅट आर्क म्हणजे ह्या आर्कचा एरिया आहे, अँगल आहे थिटा, रेडियस तशीच राहील आणि बाकी पण सेक्टर तसंच मी काढून घेतलं, आर्क किंवा सेक्टर आपण म्हणतो. एरिया ऑफ दॅट आर्क इज इक्वल टू थिटा बाय 360 डिग्री इंटू πr स्क्वेअर. आता इथे πr स्क्वेअर इज नथिंग बट एरिया ऑफ अवर सर्कल अँड थिटा बाय 360 डिग्री इज अँगल सबटेंडेड बाय दॅट आर्क. आता इथे सर्कलबद्दल मी सगळ्या फॅक्ट इथे एक्सप्लेन केलेले आहेत, सगळे फॉर्म्युले. पहिला आहे 360 डिग्री, म्हणजे सर्कलचा जो पूर्ण जो अँगल असतो, हा होल अँगल इज ऑफ 360 डिग्री. सर्कलचा डायमीटर असतो म्हणजेच व्यास असतो 2 गुणिले त्रिज्या म्हणजेच 2 इंटू रेडियस 2 इंटू आर. डायमीटर इज लॉंगेस्ट कॉर्ड टू सर्कल. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू πr स्क्वेअर, वेअर पाय इज 22/7 अँड पेरिमीटर ऑफ दॅट सर्कल इज ऑल्सो कॉल्ड एज सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू 2πr इज इक्वल टू 2 इंटू 22/7 इंटू आर. पुढचा आहे सेक्टर आर्क. सेक्टर किंवा आर्क म्हणजे वर्तुळ पाकळी. ओ ए बी जर वर्तुळ पाकळी असेल अँड थिटा इज अँगल सबटेंडेड बाय दॅट आर्क, देन लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू थिटा बाय 360 डिग्री इंटू 2πr अँड एरिया ऑफ दॅट आर्क इज थिटा बाय 360 डिग्री इंटू πr स्क्वेअर. तर ह्या सगळ्या सर्कलबद्दलच्या फॅक्ट झाल्या. आपली तिसरी फिगर आहे स्क्वेअर. स्क्वेअरला आपण मराठीत म्हणतो चौरस. चौरस म्हणजे सगळ्या ज्या 4 बाजू आहेत त्या सगळ्यांची लांबी असते सारखी. सपोज मी साईड ए मानली या चौरसाची,
तर आता एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे मराठीत चौरसाचे क्षेत्रफळ ए स्क्वेअर म्हणजे बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग. आणि परिमिती म्हणजेच पेरिमीटर ऑफ स्क्वेअर परिमिती येईल 4 × A म्हणजे 4 गुणिले बाजू. आणि अजून एक, एखाद्या स्क्वेअरचा जर डायमीटर आपल्याला विचारलेला असेल तर तो कसा काढायचा, तर एक इम्पॉर्टंट इथे स्क्वेअरची एक प्रॉपर्टी आहे. स्क्वेअरमध्ये सगळे जे 4 अँगल आहेत ते सगळे 90 डिग्रीचे असतात. सगळे अँगल 90 डिग्रीचे असतात. चारही अँगल 90 डिग्रीचे असतात. समजा साईड आपली असेल ए, तर हा डायगोनल मी मानला एक्स. तर एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये मला जर डायगोनल काढायचा असेल तर पायथागोरस थेरमप्रमाणे पायथागोरस थेरमप्रमाणे ए आणि एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणजे डायगोनल म्हणजे कर्ण इज इक्वल टू वर्गमूळ कोणाचं, तर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग, किंवा कर्णाचा वर्ग म्हणजे पहिली बाजू असेल तिचा वर्ग अधिक दुसरी बाजू असेल तिचा वर्ग. इथे आहे कर्ण एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर आणि एक्सची व्हॅल्यू येईल √2 ऑफ ए. म्हणजे इथे आपल्याला काय समजलं, तर आपला जो स्क्वेअर आहे म्हणजे चौरस आपला जो आहे त्याचा जो कर्ण असतो तो डायरेक्टली आपण लिहू शकतो √2 × ए. म्हणजे √2 गुणिले आपली जी साईड असेल ती √2a विल बी अवर डायगोनल ऑफ दॅट स्क्वेअर. म्हणजे आता इथे आपण स्क्वेअरबद्दल सगळ्या फॅक्ट बघितल्या. स्क्वेअर म्हणजे चौरस, त्याच्या चारही बाजूंची लांबी सारखी असते. लेंथ ऑफ ऑल द साइड्स ऑफ स्क्वेअर इज सेम. नंतर चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर और ए स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज 4a म्हणजेच परिमिती 4 गुणिले बाजू. एका चौरसात जर आपल्याला डायगोनल म्हणजेच कर्ण काढायचा असेल तर पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे आपण अशी समजा फिगर आहे, एक राईट अँगल इथे आहे, तर कर्णाचा वर्ग म्हणजे पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल एक्स इज इक्वल टू √2a. तर स्क्वेअरबद्दल आपल्याला हे कर्णाच्याबद्दल डायगोनलबद्दल आपल्याला डायरेक्ट एक फॉर्म्युला मिळाला, तो म्हणजे √2a. डायगोनल ऑफ द स्क्वेअर इज √2a. आज आपण 3 डिस्कस केले पॉईंट. एक म्हणजे पहिला पॉईंट आपण डिस्कस केला ट्रायंगल, त्याचे काही प्रकार बघितले. त्याच्यानंतर डिस्कस आपण केलं वर्तुळ म्हणजेच सर्कल, त्याचेही काही प्रकार आणि त्याचे फॉर्म्युले बघितले. आणि त्यानंतर आपण स्क्वेअर म्हणजे चौरस याबद्दल आपण सगळे फॉर्म्युले डिस्कस केले. असेच फॉर्म्युले मी एक व्हिडिओ करेन, त्यात मी पुढच्या काही भूमितीय आकृत्या ज्या आहेत जॉमेट्रिक फिगर्स त्यांचे सगळे फॉर्म्युले एरिया आणि व्हॉल्यूमचे मी इथे सांगेन. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मागचे काही पॉप्युलर जे व्हिडिओ आहेत, प्रिव्हियस इयर प्रश्न, सराव प्रश्नसंच, गणित आणि बुद्धिमत्ता, त्याचे काही भाग आहेत 7-8, ते भाग, आकृत्यांची मोजणी हा एक स्पेशल व्हिडिओ, अशा प्रकारचे काही व्हिडिओ जे आहेत महत्त्वाचे UPSC CSATचे प्रिव्हियस इयर सॉल्व्ड क्वेश्चन्स, त्या सगळ्यांची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पोस्ट करणार आहे. तेव्हा त्या लिंक तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि तुम्हाला हा कंटेंट नक्की आवडेल अशी मला खात्री वाटते. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्स अ लॉट.